नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 64, 65 आणि 66। श्लोक नंबर 64 म्हणूया आपण। रागद्वेष विमुक्तस्तु विषयानीन्द्रियैश्चरन् आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति। रागद्वेष विमुक्तस्तु विषयानीन्द्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति। रागद्वेष विमुक्तस्तु विषयानीन्द्रियैश्चरन् आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति। राग आसक्ती, द्वेष आणि अनासक्ती, विमुक्त यापासून जो मुक्त झाला आहे। तू परंतु विषयान इंद्रिय विषय, इंद्रिय इंद्रियांनी, चरण वावरणारा, आत्मवशय स्वतःच्या नियंत्रणात असलेल्या, विधेयात्मा नियमित स्वातंत्र्याला अनुसरणारा, प्रसादम भगवंतांची कृपा, अधिगच्छति प्राप्त करतो। भाषांतर आहे, पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते। कशासाठी पण म्हटलेलं आहे? मागच्या 2 श्लोकामध्ये इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा कॉन्टॅक्ट आल्यानंतर काम कसा निर्माण होतो, त्या कामातून क्रोध आणि क्रोधातून पूर्णपणे आपलं पतन कसं होतं हे सांगितलं भगवंतांनी, हो की नाही? इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आपण जेव्हा इंद्रिय विषयांवरती चिंतन करायला लागतो तेव्हा त्या इंद्रिय विषयांवरती आपली आसक्ती निर्माण होते। त्या आसक्तीतून काम निर्माण होतो, काम वासना, त्या कामातून क्रोध निर्माण होतो, क्रोधातून सम्मोह निर्माण होतो, सम्मोह म्हणजे गोंधळलेली अवस्था, त्यातून स्मृतिभ्रंश होते, स्मृती भ्रष्ट होते,
आणि बुद्धिनाश होतो. याचा अर्थ कुणी वेडा होतो असं नाही, पण सगळे बुद्धिनाश झालेलंच आहोत. ज्याला ज्याला या भौतिक जगामध्ये थांबावं असं वाटतं त्याची बुद्धी नाश झालेली असते. परंतु म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, परंतु आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. आता मागच्या श्लोकामध्ये आपण वाचलं की इंद्रियांची इंद्रिय विषयांवरती आसक्ती निर्माण होते. परंतु इथे सांगितलंय आसक्ती आणि अनासक्ती दोन्ही पासून मुक्त असलं पाहिजे. म्हणजे काय? इथे विशेष करून अनासक्तीसाठी शब्द वापरलाय तो म्हणजे द्वेष. एक असतं राग म्हणजे पाहिजे आसक्ती, आणि दुसरा असतो द्वेष म्हणजे जे मिळालं नाही त्याच्याबद्दल द्वेष करणे, किंवा एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसणे त्याला पण अनासक्ती म्हणतात किंवा द्वेष म्हणतात. असं पण केलं नसलं पाहिजे की मी हे करणारच नाही. जसं काल आपण वाचलं, भगवंतांच्या संतुष्टीसाठी काय असेल ते केलं पाहिजे आपण, तिथे अनासक्ती ठेवून पण चालत नाही. म्हणून इथे सांगितले आसक्ती आणि अनासक्ती दोन्हीतून मुक्त असलं पाहिजे. दोन्हीतून जो मुक्त असतो आणि आपल्या इंद्रियांना पूर्णपणे कंट्रोल करण्यामध्ये समर्थ असतो तो भगवंतांची कृपा प्राप्त करतो. प्रसादम अधिगच्छति. तात्पर्य पुढचे श्लोक पण वाचू याच्यानंतर. मला वाटलं याच्याशी संबंधित असतील पण संबंधित नाहीये. प्रभुपाद म्हणतात, यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे की एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यतः इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत इंद्रिय भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा संभव असतो. कृत्रिमपणे इंद्रियांना कंट्रोल करून काय उपयोग नाही, कारण या इंद्रियांच्या मागे आहे इच्छा. इच्छा जर गेलेली नसेल, इच्छा कोणाचं काम असतं? मन, बुद्धी, अल्टिमेटली अहंकार, आत्मा. यांना सगळ्यांनाच पटलेलं नसेल की आपल्याला हे करायचं नाहीये, नुसतेच इंद्रियांना कंट्रोल करून काही उपयोगाचं नाही योगा आणि ध्यान वगैरे करून. मग बेस्ट मार्ग आहे भावना बदलणे. आपली जी आता स्वार्थी भावना आहे ती कृष्ण भावनेमध्ये त्याचं बदलणे, रूपांतर करणे. आणि मग मन, बुद्धी, अहंकार हेच तयार नसतील, तेच भगवंतांची सेवाच करायचं असेल त्यांना, तर इंद्रिय आपोआपच कंट्रोलमध्ये येतात, थांबतात. पूर्णपणे कृष्ण भावनाभवित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावनाभवित असल्या कारणाने त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. वरकरणी म्हणजे जसं इंद्रिय हे आहे तेच काम करणार. हाताने हातोडीच मारायची आपल्याला, पायाने चालायचं आहे, उड्याच मारायच्या. त्यांना असं थांबवून चालत नाही. कंट्रोल, इंद्रियांना कंट्रोल करणे याचा अर्थ असा नसतो की डोळ्यांना बंद करणे किंवा हातांना बंद करणे. त्यांना चांगल्या कामासाठी लावलं पाहिजे. चांगल्या म्हणजे ज्याचं फळ मला मिळणार नाही, कारण फळ मिळालं की मी पुन्हा अडकतो. म्हणूनच सेवा हा आपला धर्म असतो आणि भगवंतांची सेवा सर्वोत्कृष्ट सेवा असते. जो भगवंतांच्या सेवेमध्ये असतो तो वर सेमच काम करताना दिसेल आपल्याला, जो एखादा इंद्रिय तृप्तीसाठी करतोय. कारण इंद्रिय तीच कामं करणार आहेत, डोळे काय बघायचंच काम करणार आहेत, दुसरं थोडीच काम करणार. परंतु ऍक्च्युली त्याची भावना आतून बदललेली असते पूर्णपणे. तो स्वतःसाठी बघत नसतो, भगवंतांच्या संतुष्टीसाठी बघत असतो. हात चालवत असतो, पाय चालवत असतो.
त्यामुळे त्याची आसक्ती नसते आणि तसंच अनासक्ती पण नसते. तो असंही म्हणत नाही की मी करणार नाही, मला आवडत नाही, मी करणार नाही. अनासक्ती पण नसते. कृष्ण भावनाभवित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते आणि इतर कशाचीही आस्था नसते. भगवंतांना संतुष्ट करणे एकमेव भावना असते. म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तीपासून मुक्त असतो. विरक्ती म्हणजेच अनासक्ती. ऍक्च्युली इंग्लिशमध्ये प्रभुपाद सिंपल लिहितात, पण हे असं काय बदलले माहिती नाही मला. जर श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट भक्त करू शकतो आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो असे कधीही करणार नाही की जे सामान्यतः त्याने आपल्या तृप्तीकरिता केले असते. सिंपल. भगवंतांची इच्छा असेल, त्याची कितीही इच्छा नसेल तरी तो करतो. त्यालाच अनासक्तीला पण चिकटून न राहणे म्हणतात. जोपर्यंत आपण भगवंतांसाठी करत नाही तोपर्यंत आपली आसक्ती अनासक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीवर अवलंबून असते की मला हे सुगंध आवडतं, मला हा दुर्गंध आवडत नाही, किंवा मला हे बघायला आवडतं, मला हे बघायला आवडत नाही. परंतु भगवंतांच्या संतुष्टीसाठी जेव्हा तो सगळे इंद्रिय वापरायला लागतो तेव्हा तो याच्यातून मुक्त असतो. त्याला स्वतःला जरी आवडत नसलं तरी भगवंतांच्या संतुष्टीसाठी तो करायला तयार होतो. आणि त्याला स्वतःला ते कितीही जरी आवडत असलं, भगवंत त्यामध्ये संतुष्ट होत नसतील तर ते तो थांबवतो. मग त्याच्या हातून पाप कर्म होणे शक्यच नाही, तो अडकून राहणे शक्यच नाही, कारण आसक्ती नावाचा प्रकारच नाही, अनासक्ती पण नाही. मग अशा व्यक्तीला मुक्त म्हटलं जातं. म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन आहे, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या त्याच्या अधीन नाही पाहिजे ना. हो, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करीत असतो आणि याला खऱ्या अर्थाने कंट्रोल म्हटलेलं आहे. ही भावना म्हणजे भगवंतांची अहेतुकी कृपाच आहे. भक्त हा जरी वैषयिक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहेतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो. जसे या श्लोकामध्ये त्याला म्हटलेलं आहे, भगवंतांची तो कृपा प्राप्त करतो. प्रसादम अधिगच्छति. मग अशा कृपा प्राप्त केल्याने फायदा काय होणार आहे आपला? एखादा म्हणेल की प्रभूजी, मी माझ्यासाठी काम करत होतो, पैसे कमवत होतो, त्यातून इंद्रिय तृप्ती करून घेत होतो, कुटुंबासाठी काम करत होतो, कुटुंब इंद्रिय तृप्ती करून घेत होती, कुटुंबाच्या इंद्रिय तृप्तीमध्ये माझं समाधान होतं, माझी इंद्रिय तृप्ती होती. हे सगळं बंद करून दुसऱ्यासाठी तुम्ही करायला सांगताय. आवडलं नसलं तरी केलं पाहिजे, आवडणारी गोष्ट नाही म्हटली तर नाही केली पाहिजे, मग याच्यात माझा काय फायदा आहे? एखादा व्यक्ती विचारलेलो की नाही. तुम्ही जर म्हणता भक्ती पण आनंदासाठी केली पाहिजे, असं कसं काय? तर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या, कृष्ण भावनेमध्ये संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात. सगळ्यात मोठा फायदा. आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. बुद्धी स्थिर होणे म्हणजेच तो शांती प्राप्त करतो. पुढे 5व्या अध्यायात भगवंत सांगतात, शांती मृच्छती, स्थिर होतो. ज्याची बुद्धी स्थिर नसते तो चलबिचल असतो आणि त्याला खूप त्रास होतो. ऍक्च्युली स्ट्रेस, टेन्शन, शांतता नाही. शांतता नाही म्हणजेच समाधान नाही, समाधान नाही, शांती नाही म्हणजेच सुख नाही. जो भगवंतांसाठी अशा प्रकारे काम करायला लागतो त्याची बुद्धी स्थिर होते
तो त्रिविध तापातून मुक्त होतो. कारण हे त्रिविध ताप तुमच्या कर्माचं फळ म्हणून देण्यात आलेले असतात तुम्हाला. हे मुद्दामून त्रिविध ताप दिलेले नसतात, तुमच्या कर्माचं ते फळ असतं. तुम्ही कर्मच करत नाही म्हणजे स्वतःसाठी कर्माचं ते फळ स्वतःसाठी नकोच आहे तुम्हाला, दुसऱ्यासाठी करता. त्यामुळे ताप व्हायचा काही प्रश्नच नाही. त्रिविध तापातून मुक्त होतो आणि बुद्धी लवकरच स्थिर होते. पुढच्या श्लोकामध्ये याला तात्पर्य नाहीये. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिर् शांतस्य कुतः सुखम. जसं मी आता म्हणालो, भगवंत म्हणतात, जो भगवंतांशी संबंधित नाही म्हणजे भक्त नाही किंवा कृष्ण भावनेमध्ये नाही, त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही आणि त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. आणि दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही. आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकेल. हा श्लोक ऍक्च्युली प्रश्नार्थक श्लोक आहे. कुता कुता म्हणजे कुठे, कुठून मिळणार. कुता सुखम, सुख कुठून मिळणार. न चाभावयतः शांतीर शांतस्य कुतः सुखम. याचा अर्थ भगवंत अर्जुनाला प्रश्न विचारत नाहीयेत. आपण पण जसं कधी कधी प्रश्नार्थक रूपामध्ये काहीतरी सांगतो की नाही, इंग्लिशमध्ये याला रेटॉरिकल क्वेश्चन म्हणतात. काय उपयोग आहे तिथे जाऊन, असं म्हणतो की नाही. तसं भगवंत अर्जुनाला सांगतात की अशा प्रकारे जो कृष्ण भावनेमध्ये स्थिर होत नाही, म्हणजे आसक्ती अनासक्तीतून मुक्त झालेला असतो, तो व्यक्ती त्याची बुद्धी मन स्थिर होतं. ज्याचं बुद्धी आणि मन स्थिर आहे तो शांत होतो. शांती, पीस, वर्ल्ड पीस आपण म्हणतो. आणि जर एखादा व्यक्ती शांत नसेल, समाधानीच असेल, तर तो सुखी असूच शकत नाही. मन शांत नसणे याचं लक्षण काय असतं, काही ना काहीतरी मनाला बोचत आहे, हे ते हे ते हे ते, मग तो सुखी कसा होणार. अर्जुनाला एकदम सिंपल भाषेमध्ये भगवंत समजावून सांगतात. त्यामुळे तू हे जे विलाप करतोयस ना की माझ्या नातेवाईकांना मी कसं मारू, माझ्या गुरूंना मी कसं मारू, माझ्या वडीलधाऱ्यांना मी कसं मारू, यांना मारल्याने हे होईल ते होईल, समाजामध्ये असं होईल, यांना मारून मी राज्य सुख घेऊन काय करू, हे सगळं तू स्वतःचा विचार करतोयस. याच्यामध्ये तुझी आसक्ती निर्माण झाली आहे आणि युद्ध करायची नाही आहे, ही बोगस अनासक्ती आहे. याच्यातून मुक्त होऊन कर्तव्य काय आहे, भगवंतांची संतुष्टी कशात आहे, भगवंतांची कृपा कशाने मिळेल, याचा विचार करून ते काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच तू दुःखी झालायस. असं नाही आहे की तू हे युद्ध सोडून गेलास जंगलामध्ये तर तू सुखी होणार आहेस, नाही. मेन आपल्या दुःखाचं कारण आहे इंद्रिय तृप्तीची इच्छा, इंद्रिय संयमन नसणे आणि त्यातून निर्माण होणारा राग, द्वेष आणि भय, व्हॉट इज दॅट, क्रोध. 2 दिवसापूर्वी आपण श्लोक वाचला, काय म्हणलं तर, वीत राग भय क्रोध. हे जोपर्यंत असणार आहे तोपर्यंत मन कसं शांत असू शकेल. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनाभवित होत नाही तोपर्यंत त्याला शांतता प्राप्तीची शक्यताच नाही. म्हणून 5व्या अध्यायात 29व्या श्लोकात निश्चितपणे सांगितले आहे की जेव्हा एखादा मनुष्य जाणतो की तप आणि यज्ञ यांच्या सर्व शुभ फलांचे श्रीकृष्ण हेच केवळ भोक्ता आहेत, संपूर्ण प्राकृत सृष्टीचे स्वामी तेच आहेत आणि सर्व प्राणी मात्रांचे तेच खरे मित्र आहेत, तेव्हाच त्याला वास्तविक शांतीची प्राप्ती होते. मगाशी मी तेच सांगत होतो 5व्या अध्यायामध्ये. हा खूप फेमस श्लोक आहे. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्वलोके महेश्वराम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिं पृच्छति.
आता एखादा व्यक्ती असं म्हणेल की या आज आपण जे श्लोक वाचले त्याच्यामध्ये भगवंतांची कृपा, भगवंतांची सेवा हे कुठे लिहिलेलंच नाहीये. कारण अजून भगवंत सुरुवात करतायत सांगायला, ही इंट्रोडक्शन आहे. पण हा जो 5व्या अध्यायातला 29वा श्लोक आहे तो हा सेम श्लोक आहे जे आता जे भगवंतांनी सांगितलं की सुख, मन शांत नसेल, शांती मिळाली, सुख कुठून मिळणार. तिथे मात्र स्पष्ट सांगतात भगवंत, भोक्ताराम यज्ञ तपसाम, सर्व यज्ञ आणि तपस्यांचा भोक्ता म्हणजे त्याचा रिझल्ट मला दिला पाहिजे. सर्व लोक महेश्वरम, सर्व ग्रह लोकांचा, सगळ्या जीवांचा ईश्वर म्हणजे नियंत्रक, कंट्रोलर मी आहे. सुहृदम सर्व भूतानाम, सर्व जीवमात्रांचा, सर्व प्राण्यांचा, सर्व जीवांचा मित्र मी आहे. ज्ञात्वा माम, माम म्हणजे मला, अशा प्रकारे जो मला जाणतो, शांती मृच्छती, त्याला शांती लाभते, त्याला शांती मिळते. आणि ज्याला शांती मिळते त्याला सुख मिळतं. हो की नाही? माफ करा. ते थोडक्यात प्रभुपाद सांगतात तो श्लोक, म्हणून जो कृष्ण भावना भवित नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय असूच शकत नाही. स्ट्रॉंग, जो कृष्ण भावना भवित नाही त्याच्यामुळे मनापुढे अंतिम ध्येय असूच शकत नाही. याचा अर्थ असा नाही की अंतिम ध्येय नसतो, परंतु तो अंतिम ध्येय जो आहे तो बदलत राहतो. या भौतिक जगामध्ये आपला अंतिम ध्येय काय असतो? कोणालाही विचारा, तो सांगेल तुम्हाला मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, मला अशी अशी घर खरेदी करायचं आहे, गाडी खरेदी करायची आहे. त्याच्या पुढे काय? भगवंतांना प्राप्त करायचं आहे हे ज्याचं ध्येय असतं त्याच्या पुढे काही नाही. आणि ऍक्च्युली भगवंतांना प्राप्त केल्यानंतर, भगवंतांचं प्रेम प्राप्त केल्यानंतर त्याच्या पुढे काही प्राप्त करायची इच्छाच राहत नाही. कारण भगवंत अनंत आहेत, अनंत सुखाचा भांडार आहे. या भौतिक जगामध्ये जी आपली ध्येय असतात ती पूर्ण जरी झाली तरी मन शांत होत नाही. त्याला अजून काहीतरी पाहिजे असतं. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही. आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकेल? इम्पॉसिबल आहे. जो कृष्ण भावना भवित नाही त्याच्या जीवनामध्ये अंतिम ध्येयच असू शकत नाही. आणि अंतिम ध्येयाचाच अभाव असल्यामुळे मनामध्ये चंचलता असते. जेव्हा एखादा निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच भोक्ता, स्वामी आणि प्रत्येकाचे मित्र आहेत, तेव्हाच तो स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ काय? आपण 5व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो तेव्हा आपण त्याची चर्चा करणारच आहोत, परंतु इथे खूप रेलेव्हंट आहे. जेव्हा श्रीकृष्ण हेच भोक्ता, स्वामी आणि सर्वांचे मित्र आहेत हे जेव्हा जाणतो, ज्ञात्वा माम, भगवंत म्हणतात अशा प्रकारे जो मला जाणतो, ज्ञात्वा माम शांती मृच्छती, त्याला शांती मिळते. तुम्ही म्हणाल की मी प्रभूजी मी जाणतो, मला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण हेच भोक्ता आहेत, मला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण हेच कंट्रोलर आहेत, ईश्वर आहेत, स्वामी आहेत, भगवान श्रीकृष्ण हेच मित्र आहेत, मला माहिती आहे. माहिती असून उपयोगाचं नाही. आता सध्या आपली जी इच्छा आहे उपभोग घ्यायची, भोक्ता बनायची, या गोष्टीचा भोग मला मिळाला पाहिजे, तो कुठे गेलाय? तो जर गेलेला नसेल तर ऍक्च्युली अजून तुम्ही ते मान्य केलेलं नाही की भगवान तर हे भोगतायत. गाडी, बंगला, पती पत्नी, मुलं, पैसा, या सगळ्याचा भोगता भगवंत आहेत. हे जाणणे म्हणजेच मी नाही
हे जाणणे, ही भावना पूर्णपणे स्ट्रॉंग होणे. जनरली ते लवकर होत नाही. नुसतं माहिती असून उपयोग नाही, भगवंत भोगतायत. जोपर्यंत आपण मान्य करत नाही मी भोगता नाही, भोगता म्हणजे उपभोग घेणारा, तोपर्यंत आपण भगवंतांना फक्त एक ऑर्डर सप्लायर म्हणून बघतो, भोगता म्हणून बघत नाही. तसंच भगवंत स्वामी आहेत, म्हणजे मी स्वामी नाही, म्हणजेच माझ्या नियंत्रणामध्ये, कंट्रोलमध्ये काही नाही. तसेच भगवंत सर्व जीवांचे मित्र आहेत, म्हणजे मी मित्र नाही. याचा अर्थ काय? मित्रचा अर्थ असतो सुहृदम, म्हणजे भगवंत सर्व जीवांचे हितचिंतक आहेत. आता सध्या आपल्याला काय वाटतं की मी माझ्या कुटुंबाचा हितचिंतक आहे, मी माझ्या कुटुंबाला वाचवू शकतो. ही मूर्खाची कल्पना आहे. नाही तुमचं कुटुंब तुम्हाला वाचवू शकतं, नाही तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाचवू शकता. या जगामध्ये कुणीच कोणाला वाचवू शकत नाही, कुणीच कोणाचा मित्र नाही. खऱ्या अर्थाने भगवंतच आपल्या सगळ्यांना वाचवू शकतात. आणि हे मी दुसऱ्यांना वाचवू शकतो या ओव्हर कॉन्फिडन्स खाली आपण अहंकारी जीवन जगत असतो. या 3 गोष्टी भगवंतच आहेत, मी कधीच होऊच शकत नाही, हे पूर्णपणे जाणणे, त्याप्रमाणे वागणे, मग आपल्याला शांती मिळते. आत्मामाम शांती मृच्छती, त्याचं मन स्थिर होतं, चंचल राहत नाही. जोपर्यंत भगवंत भोगता नाही आहेत तोपर्यंत मी भोगताय. व मी भोगताय तर मला ज्याचा भोग घ्यायचा आहे ते मिळवू कसं मिळवणार? नाही मिळालं तर रात्रभर झोप येत नाही. मग करायचं काय? असा व्यक्ती शांत राहूच शकत नाही. भगवंत स्वामी नाहीत, मी स्वामी आहे. नाही प्रभूजी, भगवंत असू देत स्वामी, कंट्रोलर, सगळ्या विश्वाचे कंट्रोलर असू देत, माझ्या कंट्रोलमध्ये फक्त माझी पत्नी ठेवा ना, बाकी मी काय विचारतच नाहीये. नाही, तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये तुम्ही स्वतः नाही, तुम्हाला मात्र जग कंट्रोल करायचंय. तुमची बॉडी, स्वतःची बॉडी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, कशी पण वागते तुम्हाला न विचारता, हो की नाही? ब्लड प्रेशर वाढलेला असतो, अगदी सकाळी उठल्यावरती टॉयलेटला जायला देखील तुमच्या हातात नाही, तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. तरी पण आपली इच्छा असते काहीतरी माझ्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. का? कारण तो अहंकार आहे, मी. हा श्लोक जाणणे म्हणजेच हे जाणणे की मी नाहीच आहे, भगवंतच कंट्रोल करणार आहे, त्यांना शरण गेलं पाहिजे. जसं मागच्या श्लोकामध्ये आपण वाचलं की नाही, भगवंतांना जर श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी गोष्टही भक्त करू शकतो. भगवंतांना आवडत असेल तर केलं पाहिजे, भगवंतांना आवडत नसेल तर केलं नसलं पाहिजे. माझी इच्छा नाहीच आहे, माझी इच्छा आहे म्हणजे तिथे मी कंट्रोलर आहे, मी स्वामी आहे, मी भोगता आहे. मग अशा वेळेला हे खूप व्यवस्थित लॉजिकली, हे सायंटिफिक काय म्हणतात त्याला, हे खूप वैज्ञानिक आहे. याचा तुम्ही शांतपणे बसून विचार करा. अशा वेळेला तुमचं मन शांत असूच शकत नाही जेव्हा तुम्ही भोगता असता, जेव्हा तुम्ही स्वामी असता. मग असं चंचल मन असेल, ते चंचल मन तुम्हाला सुखी पण ठेवणार नाही. आपल्याला वाटतं भरपूर पैसा कमवला, त्या पैशाने भरपूर गोष्टी विकत घेतल्या, ज्या ज्या पाहिजे होत्या आपल्याला त्या सगळ्या घेतल्या, त्यानंतर मन शांत होईल आणि आपण सुखी होऊ. सुखाची व्याख्या आपल्यापैकी प्रत्येक जणाने सुखाची व्याख्या आपण बांधलेली आहे पैशाची आता सध्या स्थितीला. सुखाचा आणि पैशाचा तीळ मात्रही संबंध नसतो. काही भक्त लोक बऱ्याचदा मला येऊन मुद्दामून सांगतात, असं नसते प्रभूजी, शेवटी पैसा हा लागतोच, पैशाचा खेळ आहे सगळा, पैसे असेल तर आपण सगळं करू शकतो. काही उपयोग नाही पैशाचा. कृष्ण भावना महत्वाची असते, पैसे नसतील तरी चालते. ऍक्च्युली सुख कोण आपलं हिरावून घेतं? आपलं मन, जे चंचल असतं.
हे पाहिजे, ते पाहिजे, इकडे पाहिजे, तिकडे पाहिजे, हे नाही मिळालं म्हणून चार दिवस विचार करत बसायचं, कुणी काहीतरी बोललं म्हणून 4 दिवस विचार करत बसायचं. तर पैशाचा काय संबंध आहे? कितीही तुमच्याकडे पैसे असले तरी मन चंचल असेल अशा प्रकारे सुखी राहूच शकत नाही. का? मन चंचल असण्याचं मेन कारण आहे काय आहे? इंद्रिय आणि इंद्रिय विषयांची आसक्ती आणि अनासक्ती, यातून मुक्त झालेलं नाही आपण. काम, क्रोध, कालपासून आपण सगळं वाचते, हे सगळे एकमेकांना लिंक्ड आहेत. तुमच्या सुखाशी या सगळ्यांचा संबंध आहे. अध्यात्माच्या मार्गावरती असं कुठेच सांगितलेलं नाहीये तुम्हाला तुमचं सुख सोडायचंय. उलट तुम्हाला खरं सुख काय आहे आणि ते कायमचं कसं मिळवता येईल याचं ज्ञान अध्यात्मामध्ये दिलं जातं. आपली उलटीच कल्पना आहे. धर्म, अध्यात्म, देव करणे म्हणजे सगळं सुख सोडून देणे. ज्याला तुम्ही सुख म्हणता ते सुख नाहीच आहे, ते सोडलेलंच बरं असतंय. जेवढ्या लवकर सोडलं तेवढं बरं. मन शांत झालं पाहिजे, मन स्थिर झालं पाहिजे, मग असा व्यक्ती सुखी होऊ शकतो. आणि मन स्थिर शांत तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा बंद करतो, परंतु इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो. जेव्हा एखादा निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच भोक्ता आहेत, स्वामी आहेत आणि प्रत्येकाचे मित्र आहेत, तेव्हाच तो स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो. म्हणून जे श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करतात ते निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. कितीही प्रयत्न करा, अगदी फुल प्रूफ आयडिया जरी तुमच्या डोक्यामध्ये असेल, त्या भौतिक जगामध्ये असं 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 मिळवायची, एवढे कोर्सेस करायचे, एवढी फायनान्शियल स्टॅबिलिटी आली पाहिजे, एवढे पैसे सेव्हिंग केले पाहिजे, त्यानंतर घर बांधायचं, त्यानंतर लग्न करायचं, त्यानंतर मुलांचं लग्न करायचं, एवढ्या रुपयाचा इन्शुरन्स काढायचा, एवढ्या रुपयाचा मेडिकल इन्शुरन्स काढायचा. कितीही सुपर फुल प्रूफ तुम्ही योजना तयार करा, श्रीकृष्णांशी काही संबंध नसेल तर या योजना तुम्हाला दुःखच घेऊन येणार परत. कारण या भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट, वस्तू, सगळं काही अनित्य आहे, अशाश्वत आहे. एक ना एक दिवस ते जाणार. परंतु भगवंत हे शाश्वत आहेत, त्यांची सेवा शाश्वत आहे, त्यामुळे त्याच्यातून येणारं सुख शाश्वत आहे, ते तुम्हाला कधीच दुःख देणार नाही. म्हणून जे श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करतात ते निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते नक्कीच नेहमी दुःखी आणि अशांत असतात. इट्स अ व्हेरी बोल्ड क्लेम ऍक्च्युली. एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो की प्रभुपाद खूपच अहंकारी बोलतायत, दुसरे सुखी आहेत, शांती समाधानी आहेत, की तुम्हाला जज करण्याचा काय अधिकार आहे? बोल्ड क्लेमचा अर्थ काय असतो मराठीमध्ये? प्रभुपाद इथे लिहितात की जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते नक्कीच नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. It's like a bold claim, I'm saying. To claim something like this. On what basis? एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो की प्रभुपादांना कुठल्या आधारावरती तुम्ही एवढा मोठा क्लेम करताय की सगळे लोक दुःखी आहेत? तुम्हाला काय माहिती सगळे लोक दुःखी आहेत की नाही? प्रभुपाद म्हणतात भगवद्गीतेच्या आधारावरती, भगवान श्रीकृष्णांच्या वचनांच्या आधारावरती. आणि लॉजिक आहे त्याच्या मागे. कारण या जगातल्या सगळ्या लोकांचं सुख किंवा शांती जी आहे ती अशा वस्तूशी बांधलेली आहे जे कायमचं टिकणार नाही, किंवा तो व्यक्ती कायमचा टिकणार नाही. त्यामुळे जे काही आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो
जे काही आपण या भौतिक जगामध्येच सुख मिळवण्यासाठी करतो ते इनएव्हिटेबली दुःखच घेऊन येत. हाऊ डू यू से इनएव्हिटेबली? न चुकता 100%. हे भगवद्गीतेचं लॉजिक आहे. आणि म्हणून भगवंतांशी संबंधितच कार्य केलं पाहिजे कायमचं. मग आपण खऱ्या अर्थाने सुखी होतो, शांत होतो, सुखी होतो. कृष्ण भावना ही स्वयंप्रकाशित शांत स्थिती आहे. स्वयंप्रकाशित. कृष्ण कॉन्शियसनेस इज ए सेल्फ मॅनिफेस्टेड पीसफुल कंडिशन. सेल्फ मॅनिफेस्टेडचा अर्थ स्वयंप्रकाशित होत नाही. कृष्ण भावना ही स्वयंनिर्मित किंवा स्वयंप्रेरित असं म्हणू शकतो. मॅनिफेस्टचा अर्थ असतो तयार होणे. शांत स्थिती आहे जी केवळ श्रीकृष्णांशी संबंध ठेवल्यानेच प्राप्त होऊ शकते. म्हणून आपण कालच्या श्लोकामध्ये वाचलं, तुम्हाला आठवते का बघा? प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना. प्रत्येक वस्तू, व्यक्ती, प्रत्येक गोष्टीचा संबंध आपण भगवंतांशी जोडला आणि मग तो भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांच्या सुखासाठी कसा वापरायचा याच्यासाठी आपण मन बुद्धी वापरायला लागलो. त्याचप्रमाणे आपली इंद्रिय ते करण्यासाठी वापरायला लागलो तर खऱ्या अर्थाने आपण शांत होतो, सुखी होतो. निर्बंधे कृष्ण संबंधे. पुढचे पण 2 श्लोक वाचूया आपण. थोडस उशिरा सुरू केलंय, छोटे छोटे तात्पर्य आहेत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, इंद्रियाना हि चरताम यन्मनो नु विधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावम इवांबसी. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्तत ओढून नेली जाते, त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. जे आपण काल परवा वाचलं, इंद्रिय विषयांवरती चिंतन करणे, त्यातून आसक्ती निर्माण होणे, त्यातून काम निर्माण होणे, त्यातून क्रोध निर्माण होणे. ते कुठं घेऊन जाईल आपल्याला सांगता येत नाही. ज्याचा याच्यावरती कंट्रोल राहत नाही ते कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आणि म्हणूनच लोक पाप कर्म करतात. काही इंद्रिय तृप्तीच्या इच्छा इतक्या स्ट्रॉंग असतात की त्याच्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊन काही काम करायला तयार होतात. पैसा, प्रतिष्ठा, व्यभिचार. इथे भगवंत उदाहरण देऊन सांगतात की जसं वाऱ्यामध्ये नाव कुठेही भरकटत जाते कारण तिचा कंट्रोलच नसतो. आपण जर आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल केलं नाही तर आपली इंद्रिय आपल्याला इकडे तिकडे नुसतं भरकटत असतात. दुःखच दुःख. तात्पर्य, जोपर्यंत सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होत नाहीत आणि जर त्यामधील एखादे इंद्रिय ही विषय भोगामध्ये रत असेल तर भक्ताला दिव्य प्रगती पथावरून मार्गभ्रष्ट करू शकते. अमरीश महाराजांच्या चरित्रात सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रिय कृष्ण भावनेमध्ये निमग्न करणे अत्यावश्यक आहे, कारण मनाला नियंत्रित करण्याची तीच योग्य प्रक्रिया आहे. अगदी क्षुल्लकसी बाब आपल्याला अगदी क्षुल्लक या भौतिक जगामध्ये आवडली, मग ती डोळ्याला आवडू दे, कानाला आवडू दे, नाकाला आवडू दे, मनाला आवडू दे, अगदी शिल्लक, अगदी क्षणभरासाठी ती आपल्याला भौतिक जगामध्ये ठेवते. हे लॉजिक लक्षात ठेवलं पाहिजे आपण. म्हणून अमरीश महाराजांचं उदाहरण आपण 3-4 दिवसापूर्वीच वाचलं. सवय मन कृष्ण पदा अरविंदयो, श्लोक नंबर 61 मध्ये.
प्रत्येक इंद्रिय अमरीश महाराज भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त ठेवतात आणि मनाला कंट्रोल करण्याची हीच योग्य प्रक्रिया आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्जुनने प्रश्न विचारलेला की असा व्यक्ती असतो कसा, त्याची लक्षणं काय असतात. तर या श्लोकामध्ये भगवंत त्या प्रश्नाचं एंड करतात, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिय विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. 4-5 श्लोकामध्ये हे येतं, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर देताना सुरुवातच भगवंत याच्याने करतात, जो इंद्रिय तृप्तीपासून होणाऱ्या इच्छांचा त्याग केलेला असतो तो स्थितप्रज्ञ व्यक्ती असतो. आणि हे सगळं त्याच्यासाठीच एक्सप्लेन केलं. तात्पर्य, केवळ कृष्ण भावनेद्वारे किंवा सर्व इंद्रियांना भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे. ज्याप्रमाणे प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता येते त्याप्रमाणे इंद्रियही नियंत्रित केली जाऊ शकतात, पण मानवी प्रयत्नाद्वारे नव्हे तर केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतात. आणि ऍक्च्युली ती पद्धती पण सोपी आहे, इझी आहे, सुलभ आहे. तुम्ही स्वतः प्रयत्न करतो म्हणा, महाभयानक कठीण काम आहे. भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त केली आपोआप कंट्रोलमध्ये राहतात. ज्याने जाणले आहे की केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे, त्याला साधक किंवा मोक्ष प्राप्ती करता योग्य असा परीक्षार्थी म्हटले जाते. आपण नेहमी चर्चा करतो की नाही, प्रभूजी पहिला गुरु करायचा का पहिला ज्ञान घ्यायचं, मग गुरु करायचा कसा, गुरु शोधायचा कसा, त्याच्याकडे घेऊन काय केलं पाहिजे. प्रभुपाद इथे खूप छान समजावून सांगतात की हे भगवद्गीता बेसिक आपण सगळ्यांनी समजावून घेतली पाहिजे. मग आपल्याला कळतं की गुरु कोण असतो, गुरु कसा निवडायचा, आणि मग त्या गुरुच्या प्रशिक्षणाखाली आपण हे सगळं आचरणात आणलं पाहिजे. हे शेवटच्या वाक्यामध्ये सांगतात, कसा गुरु, प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली या कलेचे आचरण केले पाहिजे. आणि हे जो आचरण करत असतो त्याला साधक किंवा परीक्षार्थी म्हटलेलं आहे. तर आपण इथे थांबूया. मला वाटते 3 श्लोक आहेत. जवळपास हाच थीम आहे अध्यायाच्या शेवटपर्यंत. इंद्रियांना कंट्रोल करणे आणि शांत बुद्धी स्थिर करणे, शांती मिळवणे. उद्या कंटिन्यू करूया आपण ते. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, जेव्हा जीवात्मा येतो या भौतिक सृष्टीमध्ये तेव्हा 3 गुणांनी तो प्रभावित असतो आणि त्यानुसार तो आपली सेवा करतो. म्हणजे जसं कोणी शेतकरी असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी काय असेल,
त्यानुसार तो आपला गुणानुसार तो चूज करतो असं आपण मग हे जे आणि हे 3 गुण जे आहेत ते परत भगवंताच्याच नियंत्रणाखाली असतात. तर मग असं आपल्याला पण दिसतं ना प्रभूजी की ठीक आहे, एखादा व्यक्ती काही काळानुसार आपल्या गुणानुसार काहीतरी एक प्रोफेशन किंवा एक सेवा चूज करतो आणि मग परत काही काळ तो ती सेवा करतो आणि परत तो दुसरीकडे अट्रॅक्ट होतो. दुसरा म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असं डॉक्टर असेल तर ते सेवा सोडून कुठेतरी म्युझिक मध्ये त्याला हे करावंसं वाटतं, अट्रॅक्शन वाटतं, त्यात तिकडे जातो किंवा कोणी शेतकरीच बनतो आपलं जे आहे ते सोडून. मग हे असं चेंज ऑफ हे असं का होतं गुणांचं? आणि दुसरं म्हणजे की वेदर हे डेस्टिन्ड आहे का प्री डेस्टिन्ड आहेत का? हे जे गुण आहेत प्रत्येकाचे की कोणी काय सेवा केली पाहिजे ते जीवात्मा स्वतः ठरवतो, नंतर इथे भौतिक प्रकृतीमध्ये हे झाल्यानंतर की भगवंतानीच प्री डेस्टिन्ड आहे म्हणजे हे असं? नो नो, प्री डेस्टिन्ड असं काहीच नसतं. जीव आपल्या आणखी मग मला विचारायचंय आणि त्याच्या जस्ट सॉरी की मग जेव्हा आपण आपला धर्म कोणता, मग तो कसा जाणावा की आपला धर्म काय आहे? म्हणजे एक हा धर्म की स्वरूप स्थिती आपली जाणणे आणि भगवंताची सेवा करणे, हा प्रत्येकाचा जरी धर्म असला तरी आता तुम्हाला जन्म दिल्यानंतर तुम्ही काय सेवा करा, म्हणजे तुमचा धर्म काय, सेवा कुठली सेवा करावी, हे कसं ओळखायचं? जीव ज्या प्रकारे इच्छा उत्पन्न करतो त्या प्रकारे तो त्या गुणांमध्ये ढळत जातो. मागच्या जन्मामध्ये आपल्या ज्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, इंद्रिय तृप्तीच्या, या भौतिक जगातल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आकांक्षा असतात, त्याप्रमाणे त्या गुणामध्ये त्याला शरीर दिलं जातं. त्या गुणांमध्ये त्याला स्ट्रिक्टली ठेवलं जातं कारण ती त्याची इच्छा असते. भगवंत काही ठरवत नाही. त्याची इच्छा असते की आपण 10 जणांना मारून आनंद मिळवला पाहिजे. त्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर दिलं जातं, वाघाचं वगैरे. पुढे आपण पुढच्या अध्यायामध्ये कर्मयोग वाचणार आहोत. त्याच्यामध्ये भगवंत अगदी डिटेलमध्ये हे सगळं स्पष्ट करतात की या कर्म करण्यामध्ये नाही मी हस्तक्षेप करतो, नाही आत्मा हस्तक्षेप करतो. आत्म्याची फक्त एवढीच इच्छा असते की मला आनंद पाहिजे, परंतु तो शरीरामध्ये अडकल्यामुळे मग तो शरीराचा भाग असतो अहंकार आणि बुद्धी. हे दोघं ठरवत असतात हे काय करायचं, कसलं काम करायचं, काय मिळवायचं, आणि त्या इच्छेनुसार त्या गुणांमध्ये त्यांना दुसरं शरीर दिलं जातं आणि हे कंटिन्युअसली चक्र चालू राहतं. आणि हे चक्र तोडायचं असेल तर भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की या तिन्ही गुणाच्या पलीकडे जाऊन आपण काम केलं पाहिजे, गुणातीत. आपण त्यातला एक श्लोक आपण ऑलरेडी वाचला, निष्त्रैगुण्य भवा अर्जुना. त्रैगुण्य विषया वेदा निष्त्रैगुण्य भवा अर्जुना. निष्त्रैगुण्य म्हणजे तिन्ही गुणातून मुक्त हो. तिन्ही गुणातून मुक्त होणे याचा अर्थ असा नसतो की माझ्या अंगामध्ये आता दुसऱ्याला मारायची शक्ती आहे. ऑफकोर्स त्याच्या मागे रजोगुण असतो, परंतु त्या गुणातून मुक्त होणे याचा अर्थ असा नाही की ते मारणे बंद करणे. याचा अर्थ असा असतो की जे काही असेल ते भगवंतांसाठी करणे. तुमच्या अंगामध्ये जे काही स्किल्स आहेत, जे काही गुण आहेत, नॉर्मल भाषेमध्ये आपण गुण म्हणू शकतो, ते भगवंतांसाठी वापरले पाहिजेत. आपण कधी कायमचं, किती वेळ कायमचं. हे बऱ्याच लोकांना हे कायमचं भगवंतांची सेवा करणे हे लवकर पटत नाही किंवा लवकर लक्षात येत नाही. मग आपल्याला काहीतरी शेती करायला पाहिजे, मग हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. नो, ऍक्च्युली या भौतिक जगामध्ये आपल्याला राहायचंच नाहीये. हे लवकर बऱ्याच जणांच्या लक्षातच येत नाही.
याचा अर्थ हे शरीर स्वतः पण संपवायचं नाहीये. या शरीराच्या काही बेसिक गरजा आहेत. त्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी जी व्यवस्था निसर्गाने भगवंतांनी केलेली आहे ते करायचं. बऱ्याच जणांना हे ऐकून आश्चर्यच वाटते की शेती केली पाहिजे. ऍक्च्युली ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणी असो, संगीतकार असो, कलाकार असो, सगळ्यांना खायला लागतं. आणि ते सगळे शेती करायचे पूर्वी. असं नाहीये की कलाकार शेती करत नव्हता, नुसताच कलाचं प्रदर्शन करत होता. तो पण शेती करायचा. सगळ्यांना राजा शेती वाटून द्यायचा. ब्राह्मण देखील शेती करायचा. बाय द वे, तुम्ही भागवतामध्ये बऱ्याच तुम्हाला ऐकायला मिळेल की राजाच्या घरी जेव्हा पुत्र जन्माला आला तेव्हा त्यांनी एवढी जमीन ब्राह्मणांना दान केली, एवढ्या गायी ब्राह्मणांना दान केल्या. असं नाहीये की वैश्यानेच फक्त शेती आणि गायींचं हे करायचं असतं. वैश्याचे ते प्रमुख काम असते, परंतु खायला प्यायला सगळ्यांनाच लागतं. आणि खाण्यापिण्यापुरतं जेवढं लागतं तेवढंच आपण केलं पाहिजे. बाकीचा सगळा वेळ, आणि ते खाणं पिणं देखील याच्यासाठी असलं पाहिजे की माझं शरीर भगवंतांच्या सेवेसाठी तंदुरुस्त राहील. नसेल तर हे शरीर पण टिकवून ठेवण्यात काय अर्थ नाही. या शरीराने भगवंतांची सेवा होत नसेल तर या शरीराचा उपयोग काय? असे 3-4 श्लोक आहेत भागवतामध्ये. शौनक ऋषी पहिल्याच स्कंदामध्ये, पहिल्याच अध्यायामध्ये म्हणतात, या शरीराने भगवंतांची सेवा होत नसेल तर हे शरीर ठेवून उपयोग काय? त्यामुळे कुठल्याही गुणामध्ये असो, ते गुण भगवंतांच्या सेवेमध्ये कसे वापरता येतील आपल्याला, याच्यामध्ये बुद्धियुक्त करणे, त्याप्रमाणे भगवंतांची कंटिन्युअसली, अखंड, निरंतर, अविच्छिन्न, आज सकाळच्या श्लोकामध्ये शब्द आलेला, सेवा करणे, हे आपलं एकमेव कर्तव्य असतं. आता हे जनरली आपल्याला कळत नाही. याचं मेन कारण हे असतं की अनादि अनंत काळापासून आपल्या इंद्रिय तृप्तीशिवाय दुसरं विचार करायची आपल्याला सवय नाही. काइंड ऑफ प्रोग्राम्ड आहे, आपण कंडिशन्ड आहे. अशा प्रकारे आपल्याला संस्कार केलेले आहेत. त्यामुळे अचानक भगवंतांसाठी करायचं काय आपल्याला समजत नाही. म्हणूनच गुरु शिष्य परंपरा असते. म्हणूनच प्रभुपाद शेवटच्या वाक्यामध्ये आज आपण वाचलं, एखाद्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली हे केलं पाहिजे. मला माझी इच्छा म्हणून काही नाहीच आहे. मला भगवंतांची सेवा करायची आहे, निरंतर, अखंड, कायमचं. मला सांगा काय करू. मग गुरु पण असं सांगत नाही की तुम्ही या, हे 100 किलोचे पोते आत उचलून ठेवा. गुरुला पण एवढी अक्कल असते की तुम्हाला ते जमत, तुमच्या अंगात ते गुण नाहीत, त्याला माहिती असतं. तुम्हाला काय येतं? तुम्हाला मस्त स्वयंपाक बनवता येतं, तुम्ही प्रसाद बनवा. ज्याच्या अंगामध्ये जे गुण आहेत तीच सेवा जर त्यांनी केली तर ती सेवा पण परफेक्टली होईल ना, 100%. ज्याच्या अंगामध्ये ते गुणच नाही आहे त्याला भगवंतांची वेगळी सेवा देऊन काय उपयोग आहे? त्यामुळे हे गुण बदलायचे नसतात भगवंतांची सेवा करायची म्हणजे, फक्त त्याच्या मागची भावना बदलायची असते. आता सध्या माझी भावना काय आहे? मी काम तेच करतोय, परंतु माझ्या संतुष्टीसाठी करतोय, किंवा माझ्या कुटुंबाच्या संतुष्टीसाठी करतोय, किंवा समाजाच्या संतुष्टीसाठी करतोय. मला आता भगवंतांच्या प्रचार कार्यासाठी, भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांचं एक मिशन आहे, त्या मिशन मध्ये मला काम करायचंय, बस. ऍक्च्युली जो प्रामाणिक एकदम प्रामाणिक शुद्ध भक्त असतो तो गुरुकडे जाऊन म्हणतो मला काही पण सांगा, परंतु गुरु एक्सपर्ट असतो. गुरुला नेहमी एक्सपर्ट म्हणतात. भगवद्गीतेत पण बऱ्याच ठिकाणी प्रभुपाद म्हणतात गुरु निष्णात असतो, एक्सपर्ट असतो. तो भगवंतांची सेवा परफेक्टली कशी करून घ्यायची त्याला माहिती असतं. ऍक्च्युली आणि आणखीन एक तुमच्या प्रश्नामध्ये असं तुम्ही म्हणाला की थोडा वेळ आपण या गुणामध्ये काम करतो, मग ते बदलतो आणि या गुणाचं काम करतो. असं कधी होत नसतंय. ते आता सध्या तसं झाल्यासारखं दिसतंय, कारण आपण सगळे वर्णसंकर झालेलो आहे. आपल्याला आपल्या गुणाची चिंता आहे ना, आपल्या एक्सपर्ट, मी कशात एक्सपर्ट आहे याची चिंता आहे, नाही माझ्याकडे माझी परिस्थितीची चिंता आहे. मला फक्त इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे. त्यामुळे समोरचा गिटार वाजवत असला आपल्याला वाटतं अरे गिटार वाजवल्यामुळे मी फेमस होतो, पैसे मिळतात, चला मी पण तेच करतो.
या भावनेने आजकाल आपण हे चेंज करत असतो. ऍक्च्युली चेंज करायची काही गरज नसते. आजकाल शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, इंटरनेटवरती हे शिकवलं जातं, चेंज करा, भरपूर काही काही शिका, ह्याचा कोर्स करा, त्याचा कोर्स करा, हे करा, ते करा. आपण सगळी खिचडी करून ठेवलेली आहे. वैदिक संस्कृतीत पण जायची गरज नाही. अगदी 50 वर्षापूर्वी जरी तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की गावातली लोक, सुताराचा मुलगा सुतार कामच करायचा, इंटरेस्ट असो नसो, कधी दुःखी नाही व्हायचा, कारण त्याच्या डोक्यात फिट होतं हे आपलं वडिलोपार्जित काम आहे. आता सध्या आपण बदलतोय, गुण बदलत नाहीत. ऍक्च्युली आपण बदलतोय कारण आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा असते. आणि हे 18व्या अध्यायामध्ये भगवंत खूप छान समजावून सांगतात. ऍक्च्युली यालाच पाप कर्म म्हणतात. मॅक्झिमम डॉक्टर लोक, तुम्ही डॉक्टरचं उदाहरण दिलं म्हणून मी सांगतो, आजकाल मॅक्झिमम डॉक्टर लोकांना मेडिकलमध्ये इंटरेस्टच नसतो. पैसा आहे, प्रसिद्धी आहे म्हणून मेडिकलला ऍडमिशन घ्यायचंय, किंवा आई वडील डॉक्टर आहेत म्हणून मला पण डॉक्टर, आई वडिलांची इच्छा असते याला डॉक्टरच बनवायचं, कारण आई वडिलांना माहिती असते याच्यातच पैसा आहे, याच्यातच प्रसिद्धी आहे. आणि डॉक्टर पण बघा नॉर्मली सगळे पैसे कमवण्याच्या मागेच लागलेले आहेत. कोणाच्या अंगात गुण असो नसो, डझंट रिअली मॅटर. डॉक्टर होणे खरं म्हणजे ब्राह्मणाचा पेशा असतो, ऑक्युपेशन. आणि तसंच शास्त्रामध्ये स्त्रियांसाठी हे काहीच सांगितलेलं नाहीये. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्रियांसाठी एक अख्खा अध्याय आहे 7व्या स्कंदामध्ये. अख्खा नाही, अख्खा सेक्शन आहे. नारद मुनी सांगतात स्त्री धर्म काय असतो. स्त्रिया तसं वागत नाहीत. स्त्रियांनी पण आपला गुण सोडून पुरुषांच्या गुणासारखं वागायला सुरुवात केली. का? कारण तिथे इंद्रिय तृप्ती आहे, तिथेच गर्व आहे, अभिमान आहे, प्रतिष्ठा आहे. बऱ्याच स्त्रियांना हे लवकर पटत नाही. मग आमच्यावरती अत्याचार करतात, त्याचं काय? व अत्याचार करणाऱ्यांना आपण दंड दिला पाहिजे. प्रेमाची, आदराची अपेक्षा ठेवली पाहिजे, समानतेची नाही. समानता का पाहिजे? कारण मला पण इंद्रिय तृप्ती पाहिजे, मला पण प्रतिष्ठा पाहिजे. मग ते अहंकारासाठीच आपण काम करत असतो. सध्या स्थितीला हे गुण ओळखणे देखील कठीण आहे, कारण प्रत्येक जण याच्यानेच प्रेरित आहे. कोणी तुम्हाला प्रामाणिकपणे येऊन सांगणार पण नाही की माझ्या अंगामध्ये हे गुण आहे. प्रामाणिकपणे तो केव्हा सांगेल? जेव्हा तो असा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता होईल, स्थितप्रज्ञ होईल की मला कशाची आसक्ती अनासक्ती नाहीये, मला फक्त भगवंतांसाठी काम करायचंय. मग तेव्हा तो प्रामाणिकपणे सांगेल मला हे जमतं. जेव्हा पैसा आणि प्रतिष्ठेने प्रेरित असतो तेव्हा तो प्रामाणिकपणे सांगणार पण नाही माझ्या अंगामध्ये कुठले गुण आहेत. त्यालाच वर्णसंकर म्हणतात. अर्जुन ज्याला पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो की नाही, जायते वर्णसंकर, वर्णसंकर होईल. सध्या झालेलं आहे दुर्दैवाने. ऍक्च्युली इट इज व्हेरी इझी. फक्त आपल्याला आपला अहंकार आणि आपली इंद्रिय तृप्ती सोडायची आहे, पण तू जनरली माणसाला सोडायची तयारी नसते. आपला धर्म एकच आहे, भगवंतांची सेवा करणे. स्वानुस्तिष्ठस्य, व्हॉट इज दॅट श्लोक? वर्णाश्रम विभागशः अथ पुंबीर द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागशः. वर्णाश्रमाची विभागणी का केलेली आहे? भागवतम मध्ये सांगतात सुत गोस्वामी, स्वानुस्तिष्ठस्य धर्मस्य संसिद्धीर हरितोषणम. हरीच्या संतुष्टीसाठी. हरीच्या संतुष्टीसाठी आपण आपले गुण वापरत नसेल तर तो वर्णाश्रम पण बेकार आहे. ऑफकोर्स जो वर्णाश्रमामध्ये नसतो तो त्याच्याही पेक्षा खालच्या पातळीचं पाप कर्म करत असतो, आणि सध्या सगळेच तसं करतात, इन्क्लुडिंग डॉक्टर. सगळे, जवळजवळ सगळे. कारण तसं बघायला गेलं तर फक्त समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4च असले पाहिजेत, आणि स्त्री धर्म एवढंच असतं. मग ऍक्च्युली डॉक्टरची गरजच नसते, ब्राह्मणच डॉक्टरचं काम करत असतो.
इंजिनियरची पण गरज नसते, मोबाईल दुकानची गरज नसते, प्लास्टिक बुट्ट्यांची गरज नसते, लोखंडी पत्र्यांची गरज नसते. जीवनात गरजेचे आहे ते फक्त अन्न. या अन्नावर आधारित हे सगळे प्रोफेशन असले पाहिजेत. बाकी सगळ्यांनी भगवंतांची सेवा केली पाहिजे, पण जनरली आपण करत नाही. आणि हे समजायला खूप कठीण जातं, कारण बरेच जन्म ऍक्च्युली आपण इंद्रिय तृप्तीमध्ये काढलेत. म्हणून शास्त्र आपल्याला सल्ला देतं की एखाद्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे काय सेवा आहे. येस, गुरुला प्रश्न विचारले पाहिजेत सगळं समजावून घेण्यासाठी, परंतु सगळं समजल्यानंतर देखील गुरुला प्रश्न विचारला पाहिजे. तिथे थांबतात सगळे गुरुला प्रश्न विचारायचे. तो प्रश्न म्हणजे काय सेवा करू. आज सकाळी मी पाहत होतो, तो प्रभुपाद म्हणत होते, मी माझ्या गुरुंना कधीच प्रश्न विचारला नाही. प्रभुपाद सांगत होते, मी माझ्या गुरुंना एकच प्रश्न नेहमी विचारला, तो म्हणजे मी काय सेवा करू. हा प्रश्न मात्र कोणी विचारत नाही. हे खऱ्या अर्थाने आपण असं हा मार्ग हा बेस्ट असतो. बेस्ट म्हणण्यापेक्षा हा एकच मार्ग असतो ऍक्च्युली, तर आपला अहंकार या मार्गावरती आपल्याला लवकर येऊ देत नाही. आपल्याला वाटतं गुरुचा अर्थ आहे जो आपल्याला ज्ञान देतो. ठीक आहे, ज्ञान दिलं, आता तुम्हाला ज्ञान समजलं ना. गुरुचं हे पण काम असतं भगवंतांच्या सेवेमध्ये शिष्यांना कसं संलग्न करणे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी, दंडवत प्रणाम. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. त्याच्यावरच प्रश्न आहे. सपोज आता गुरुकुलमध्ये काही विद्यार्थी 100 विद्यार्थी लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार होतात मुलांमध्ये, आणि मग ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे तरुण होईपर्यंत बाहेर पडला प्रचार करतात. त्यांच्यामध्ये जे मागच्या जन्मीचे जे कर्म किंवा इच्छा असतील ते सगळे मला वाटतं त्याचं विघटन होत असेल. म्हणजे त्याच्याप्रमाणे ते वागत नसतील. ते फक्त भगवंताची सेवा करून त्यांना लहानपणापासूनच वळण मिळाले, संस्कार मिळाले. त्यामुळे त्यांच्या मागच्या जन्मीचे कर्म सगळं जळून काढून ते फक्त भगवत सेवेला लागतात. असेच आहे ना का मागच्या कर्माचे ते फळ त्याला भोगायला लागतात परत. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत भोगायला लागतात. असं नाही आहे की तुम्ही पहिल्या जन्मल्यापासून भगवंतांच्या सेवेत आहे म्हणून तुम्हाला ताप येणार नाही, तुमचा ऍक्सिडेंट होणार नाही, असं कधीच होणार नाही. आणि या इच्छेने जर करत असाल तर ती भक्तीच नसते. जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत त्रास होणार, कर्माचं फळ मिळणार, सगळं होणार. पण तो ऍक्च्युली जो शुद्ध भक्तीमध्ये असतो त्याला शरीर असो नसो, काय त्रास हो न हो, कर्माचं फळ मिळो न फळो, काही फरक पडत नाही. त्यालाच शुद्ध भक्ती म्हणतात. नसेल तर तो शुद्ध भक्तीच्या स्टेजलाच नसतो. तो मुक्तीच्या स्टेजला असतो. मुक्तीच्या आशेने भक्ती करत असतो. ती अशुद्ध भक्ती असते. आणि मुक्ती त्याला लवकर मिळत नाही जोपर्यंत हे शरीर संपत नाही. जरी मुक्ती दिली भगवंतांनी तरी शरीर संपत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही. भक्त मात्र नरकामध्ये जन्म जरी घेतलेला असला, त्याच्या अंगावरती पूर्ण कोडे पडत असले तरी तो सुखी असतो. त्याला कर्माचं काही देणं घेणंच नसतं. मुळात आपण या स्टेजला येतच नाही की दुःख नावाचा प्रकारच नाही आहे. दुःख आहे जोपर्यंत तुम्ही भगवंतांशी वेगळा आहे. ज्या दिवशी भगवंतांची आणि तुमचं एक मत झालं, तुम्ही भगवंतांचे झाला, त्या दिवसापासून दुःख नाही. शरीर असो नसो, शरीराला वेदना हो न हो, डझंट रिअली मॅटर. त्यामुळे हे गणित तुम्ही कितीही दिवस घालत बसा,
याच्यातून तुमची सुटका नाही. शुद्ध भक्त असतो ते गणितच घालायचं बंद करतो. आणि म्हणून हे खूप दुर्मिळ असतं. जसं तुमच्या उदाहरणामध्ये गुरुकुलमध्ये 100 विद्यार्थी असतील तर कलियुगामध्ये चान्सेस आहेत की 100 मधला एक पण भक्त होणार नाही, गुरुकुलला जाऊन पण. हे इतकं दुर्मिळ असतं. आपल्याच स्वभावावरून आपण बघू शकतो हे किती दुर्मिळ आहे, किती कठीण आहे. हे लॉजिक असं कधीच लावत बसायचं नाही ऍक्च्युली. मग तुमच्या लॉजिक प्रमाणे, आपल्या या लॉजिक प्रमाणे प्रभुपाद शुद्ध भक्त नव्हते, कारण प्रभुपादांच्या शरीराला पण वेदना होत होत्या. अर्जुन शुद्ध भक्त नव्हता, कारण अर्जुन पण दुःखी आहे. कुंती माताजी शुद्ध भक्त नव्हत्या, त्या पण दुःखी होत्या. शुद्ध भक्तीचा आणि दुःखाचा आणि कर्माच्या फळाचा काही संबंधच नसतो. ज्या दिवशी तुम्ही भगवंतांचे झाला त्या दिवशी सगळं संपलं. शरीराशी काय व्हायचं ते होऊ दे. आश्लिष्य बा पादरताम पिनष्टुमाम, या स्टेजला आपण येतच नाही, म्हणून आपण शुद्ध भक्त होत नाही. कधी आपण आपल्या गुरुकडे जातच नाही आणि म्हणतच नाही मला आजच्या आज इथे मारा नाही तर ठेवा, मला भगवंतांची सेवा द्या. आपल्याला चिंता फक्त आपल्या दुःखाची असते, आपल्या कर्माच्या फळाची असते, हो की नाही? आज सकाळचा भागवतमचा क्लास आहे, युट्यूब वरती ऐका तुम्ही. खूप छान छान श्लोक होता, अतिशय सुंदर. शुद्ध भक्तीचं परफेक्ट वर्णन भगवान कपिल देव करतात. एक्झॅक्टली शुद्ध भक्ती काय असते. आता हे तुम्ही सगळे भगवद्गीतेच्या क्लासला नवीन आहात आणि हे असलं सगळं ऐकल्यावरती तुम्हाला टेन्शन पण येईल कदाचित, आणि डोक्यावरनं पण जात असेल किंवा भीती पण वाटत असेल थोडीफार, की मी शिकायला काय आलोय आणि प्रभूजी सांगतात वेगळंच काहीतरी, खूप हायफाय स्टेज सांगतात. घाबरू नका. ही भक्तिमय सेवेची ही प्रोसेस असते. या प्रोसेसमध्ये आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आणि जसं आज आपण वाचलो की ती जी स्टेज आहे ती पूर्णपणे आनंदमय स्टेज आहे. मधल्या कुठल्या स्टेज मधले आपण राहिलो तर कदाचित थोडं दुःख कमी होईल आपलं, परंतु पूर्ण दुःख कमी झालेलं नसतं. आणि जर भगवद्गीतेचं रोज आपलं श्रवण कंटिन्यू राहिलं, त्याप्रमाणे आपण आचरणात हळूहळू आणायला सुरुवात केली, तर 100% आपण त्या स्टेजला पोहोचतो. आता हे काही भक्त असे प्रश्न विचारतात कारण त्यांनी ऑलरेडी बरेच दिवस श्रवण करतायत, त्यामुळे त्यांना पुढचे प्रश्न पडतात. नवीन भक्तांनी हे सगळं टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता सध्या आपण आपलं मन कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की माझी इंद्रिय आणि माझी इंद्रिय तृप्ती याचं गणित काय आहे, जसं भगवंत समजावून सांगतात, आणि त्याचा मनाच्या शांततेशी सुखाशी काय संबंध आहे. आणि हा संबंध जोडत 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 मग पुढे कर्म कसं केलं पाहिजे पुढच्या अध्यायात भगवंत सांगतील. हे स्टेप बाय स्टेप आपण जर करत गेलो तर हळूहळू आपल्याला भगवंत ज्ञान पण देतात त्या स्टेजला यायला, आणि तेवढी ताकद शक्ती पण देतात त्या स्टेजला यायला, आणि आपल्याला मार्गदर्शन पण देतात त्या स्टेजला यायला, गुरु पण भेटवतात त्या स्टेजला यायला. परंतु तत्वज्ञान हे तत्वज्ञान असतं, त्यामुळे मला हे सांगावं लागतं दरवेळी. डायरेक्टली रॉ फॉर्म मध्ये उत्तर द्यावं लागतं, त्यामुळे घाबरू नका तुम्ही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण.